प्रेक्षकांनो, छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा म्हणजे 14 जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर काल आपण बघितलं, बयोला कळलंय की ते सुनील बवले तिचे वडील आहेत. विशालला दिसतं की ती रडतीये. तो तिच्या जवळ येऊन विचारतो, अगं काय झालं तुला सरस्वती, का रडतेस तू? बयो म्हणते, सर माझे खरे वडील माझ्या समोर आलेत. आता हा विशाल म्हणतो, काय कसं काय हे सगळं झालं? मग आता ती सांगते सगळं की मगाशी मी आणि पप्प्या दादा बोलत होतो त्यांच्याशी. आता तो सगळा प्रसंग तिने विशालला सांगितलाय. विशाल म्हणतो, अगं तुला कळलं तर मग तू त्यांच्याशी बोलली नाहीस का? बयो म्हणते, मला हे सगळं पचायलाच वेळ लागतोय, म्हणजे मला विश्वासच बसत नाहीये. हे सगळं माझे वडील तर गेले होते आणि अचानक आले. आता ही विशाल म्हणतो, बरं मी समजू शकतो तुझी अवस्था, पण तू त्यांच्याशी बोलून टाक की तूच त्यांची मुलगी आहेस. खरं तर त्यांना आनंद होईल ना हे ऐकून, त्यांची तब्येत पण चांगली सुधारेल, म्हणजे मदत होईल ना तब्येत सुधारायला पण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरस्वती, आपल्या माणसाचं प्रेम सगळ्यात महत्त्वाचं औषध असतं. बयोला हे पटलंय. पण आता तेवढ्यात ना इथे मध्येच रमाकांतचा सीन दाखवलाय. रमाकांत हॉलमध्ये चक्रा मारत असतो. आता शुभमकर येत आहेत बाहेर. हे बघून लगेच त्याने हातामध्ये मॉप घेतलाय फरशी पुसायचा आणि फरशी पुसायचं नाटक करत असतो. रमाकांत काका भारी ऍक्टिंग करतात. आता शुभमकर समोर असतात आणि मग हा विचारतो की काय रे दादा, हॉस्पिटलला चाललास ना आणि फरशी पुसायला लागतात पुन्हा. मग सुमन येते आणि म्हणते, अहो काय करताय तुम्ही, सोडा बरं तुम्ही, द्या माझ्याकडे. रमाकांत म्हणतात, अरे राहू दे मी पुसतो अगल आधी. सुमन म्हणतं, कसे दिसते तुमच्या हातात हे सगळं? आता रमाकांत लागली असं गरीब असल्याची ऍक्टिंग करतो. काय आहे ना, कसंही दिसलं तरी काय फरक पडतो? नाही, मला ना खूप आठवण आली तुमच्या सगळ्यांची. हे सगळं करून मी झालेलं नुकसान तर भरू शकत नाही, पण आता शुभमकर म्हणतात, हे सगळं करून काही उपयोग नाहीये. नुसता बदल बाहेरून नाही झाला पाहिजे, आतून पण झाला पाहिजे. तुझ्या बायकोशी नीट वाग म्हणजे झालं. रमाकांत अगदी लो आवाज मध्ये बोलतात, हो दादा मी आजपासून फक्त आणि फक्त चांगलंच बोलणार, चांगलंच वागणार, माझ्या हातून चूक नाही होणार रे. तुम्ही मला आसरा दिला, तुमचे उपकार कसे फेडू मी? दादा मला माझ्या मनातली खतखत बोलायची होती रे तुला. 2 मिनिटं आहे का तुझ्याकडे? पण शुभमकर डायरेक्ट अपमान करतात आणि म्हणतात, माझ्याकडे वेळ नाहीये, बोल सुमनशी, आणि निघून जातात. आता शुभमकर सुमनला येतो म्हणून निघून जातात हॉस्पिटलला. आता सुमन रमाकांतला म्हणते, अहो तुमच्या मनातली काय खतखत आहे ना ती माझ्याशी बोला, चला बरं आपण बसून बोलूया. रमाकांत मग एकदम खऱ्या रूपात यायला लागतो, ए अगं चाय दे मला. आता सुमन अशी बघते त्याच्याकडे, मला लगेच म्हणतो, अगं म्हणजे चाय दे, मग आपण दोघं जण बसून माझ्या मनातली खतखत मी तुला सांगतो, बसू दोघं जण. तिथे जेलमध्ये चाय चांगली नव्हती ग, तुझ्या चायची सर नव्हती. आता सुमन निघून जाते चहा बनवायला. मग रमाकांतला फोन आलाय त्या बवल्याचा. आता हा मुद्दाम त्या सुमनला म्हणतो, चांगली बनव ग चहा, म्हणजे तिला वेळ लागावा चहा बनवायला म्हणून. मग आता गौतमीकडे जातो आणि म्हणतो, आला बवल्याचा फोन आला, आणि स्पीकरवर फोन ठेवून बोलतात हे दोघं जण. आता तो विचारतो, रमाकांत झालं का काम बवल्या? मग आता ते बवले म्हणतात, हो अगदी झालं, म्हणजे काय झालं, मोहीम फत्ते. मग रमाकांत म्हणतो, मला समजेल असं बोल, हळूहळू बोल. मग आता ते बवले सांगतात की मी सांगितलं, मला सगळं हळूहळू आठवतंय, माझी बायको, माझी मुलगी, माझं गाव, सगळं मी तिला सांगितलं. शेवटचा बॉम्ब टाकला मी की माझी पोरगी म्हणजे सरस्वती. गौतमी म्हणते, काय रिॲक्शन काय होती तिची? मग आता ते बवले म्हणतात, काय रिॲक्शन असणार, तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. मग आता रमाकांत म्हणतो, अरे पण तिला तो धक्को पचलो का नाही, ती बोलली काय तुला? मग आता तो बवले म्हणतो, काही नाही बोलली रे, निघून गेली माझ्या समोरून. मग रमाकांतला वाटतं की प्लॅन फ्लॉप झाला काय. मग गौतमी म्हणते, अहो काही प्लॅन फ्लॉप नाही झाला, आता अजून तिला हे पचायला जरा वेळ लागेल ना, तिचा खरा बाप समोर आलाय. पण मला सगळ्यात जास्ती ना शुभमकरची रिॲक्शन बघायची आहे. तो नेहमी बयो करत राहतो ना, आता त्या बयोचा खरा बाप आल्यावरती या शुभमकरला काय वाटतं ना ते बघू. या दोघांना मोकळं केलं ना की मग खरी मजा येईल. हे सगळं बोलता बोलता ती सेफ कापत असते आणि मग खाऊन घेते ती. असो, पण आता विशाल बयोला म्हणत असतो, हे बघ तुला ना हे सगळं म्हणजे पचायला वेळ लागणारच आहे सरस्वती, पण या सगळ्यात तुझा अभ्यास, तुझं काम सफर नाही झालं पाहिजे, त्याकडे तू जास्ती लक्ष दे. म्हणजे मी काय बोलतोय कळतंय ना तुला? आता तेवढ्या तिथे शुभमकर येतात आणि बयोचा हात धरून त्या बवलेकडे नेतात. आता मला तर वाटलं की हे खरं सांगतात की काय तुझे बाबा आहेत, पण ना जरा रिएक्शन थंडच होती यांची. म्हणजे बघा काय झालं. आता शुभमकर म्हणतात, तुझ्या वडिलांची ट्रीटमेंट आपण सोलापूरला करूयात, चांगली ट्रीटमेंट होईल आणि पैसे पण लागणार नाही. आता लगेच या बवल्यांचं तोंड उतरतं. ते म्हणतात, काय सोलापूरला?
चला मला इथून तुम्ही लांब पाठवणार, आता बयोचं काय म्हणणं आहे. मग आता बयो अशी बारीक तोंड करते. मग शुभंकर म्हणतात बयोचं काय म्हणणं आहे त्यावर. आणि बयो म्हणजे थोडक्यात त्यांना म्हणायचं असतं बयोला काय करायचंय या सगळ्या गोष्टीत बोलून, म्हणजे बयोला अजून माहिती नाहीये असं त्यांना वाटतंय. तर आता लगेच हे बौले बारीक तोंड करून घेतात. बयो म्हणते बाबा आपण ह्यांचे उपचार इथेच करूयात का. शुभंकर म्हणतात का ग बयो काय झालं. मग आता हे बौले म्हणतात हो आओ मला ना आता सगळं आठवायला लागले हळूहळू, माझी बायको, माझं गाव, मी कोकणातला आहे ना. आधी तर शुभंकरांनी बरंच काही सांगितलं यांना, म्हणजे हार्ट पेशंट वगैरे बरेच झालेत सोलापूरला, माझं बोलणं झालंय तिथे. पण हा बौले काही जायला तयार नसतो. त्या बयो जरा सस्पेन्स क्रिएट करते आणि म्हणते बाबा हे सुनील बौलेत, हे माझे खरे. आता लगेच सुनील बौले म्हणतात हा मी कोकणातला आहे ना, लेकीचं नाव पण बयोच होतं, पण काय ग बयो तू माझी स्टोरी ऐकून का रडलीस. तेव्हा ही बयो रडतच सांगते कारण मीच तुमची बयो आहे. मग आता हे रडायचं नाटक करतात आणि म्हणतात काय माझी बयो, माझी छोटीशी बयो, तू माझे चेडू असे, मी तुझा बापूस असे. आता त्यांना खूप आनंद झाला असं ते दाखवतायत. तर खरी माझी बयो लहानपणी अशी 2 वेण्या घालून दुडू दुडू सगळीकडे धावायची, माझा चेडू असं म्हणून त्यांनी आता बयोला मिठी मारली आहे आणि त्यांना खूपच अत्यानंद झालाय असं ते दाखवत आहेत. ऍक्टिंग छान केली आहे प्रेक्षकांनो या बहुलेंनी, म्हणजे यातल्या सगळ्याच कलाकारांनी अगदी बेस्ट ऍक्टिंग दिली आहे, हे मात्र खरं आहे. आता ते सगळ्यांना असं ओरडून सांगायचा प्रयत्न करताय असं दाखवतात की ही माझी चेडू आहे, माझा विश्वासच बसत नाहीये ग, या जन्मात तुझी भेट होईल असं वाटलं नव्हतं, पण माझी भारती अशी कशी गेली, माझं खूप प्रेम होतं ग माझ्या भारतीवर, देवा रवळनाथ आज बापलेकीची भेट घडवून आणलीस तू. एवढा आनंद झालाय त्यांना. आणि आता बोलता बोलता त्यांच्या पोटामध्ये चमक आली आहे. बयो त्यांना म्हणते तुम्ही झोपा आराम करा बाबा तुम्ही. आता ते बौले झोपतात पण तेवढ्या त्या सिस्टर येतात आणि म्हणतात यांचे रिपोर्ट आले आहेत. आणि आता बयो जाते तिकडे कॅबिनमध्ये रिपोर्ट घ्यायला. आता बयो गेल्यानंतर ते बौले असे डोकावून पाहायला लागतात आणि मग विशाल लगेच त्यांच्याकडे बघतो. विशालचं लक्ष जातं आणि त्याला जरा डाऊटच येतो की असं का बघतोय हा माणूस. पण आता तेवढ्यात ते बौले लगेच झोपायचं नाटक पण करतात. विशाल जरा डाऊटफुलीच बघतोय यांच्याकडे. असो पण आता शुभंकर पण त्यांच्या कॅबिनमध्ये गेलेत आणि विचार करतायत की बयोला हे सगळं सत्य कळलंय पण ह्या माणसाने भारतीला किती त्रास दिला हे बयोला कळलं पाहिजे. पण तिला हे कळल्यावर वाईट वाटेल नाही, तिच्यापासून खरं लपवलं तर तिचा त्या माणसावर जास्ती विश्वास बसेल, त्या माणसाने तिचा गैरफायदा घेतला तर आता आपल्याला सांगायलाच हवं बयोला असं ते विचार करत असतात. तेवढ्यात बयोला रिपोर्ट मिळालेत आणि आता बयो ते रिपोर्ट वाचते आणि त्यांना विचारते काय बाबा कसला विचार करताय. रिपोर्ट वाचल्यावर तिला कळतं की त्यांच्या लिव्हरमध्ये म्हणजे सुरुवातीचंच इन्फेक्शन आहे, काहीतरी डॅमेज झालंय. तर ती म्हणते बाबा आपण त्यांना उपचार करून बरं करू शकू ना, ते पूर्वीसारखे व्यवस्थित होतील. बाबा आपण त्यांना दूर नको पाठवायला, इथेच आपल्या डोळ्यासमोर उपचार केले तर. शुभंकरांना खरं तर फार त्रास होतोय हे सगळं ऐकून, पण ते म्हणतात ठीक आहे बयो तुझ्या मनासारखं होऊन जाऊ दे, माझे बाबा परत आलेत. आता हे खरं तर ती अगदी थांबत बोलते पण शुभंकर म्हणतात की हो करू आपण सगळं करू. बयो आता शुभंकरांना म्हणते की बाबा मी त्यांच्याजवळ जाऊन बसू थोड्या वेळ. शुभंकर म्हणतात हो बाळा जा. पण आता शुभंकरांना चांगलंच टेन्शन आलंय. बयोची रिॲक्शन ऑब्वियस आहे पण आता बघूयात बयोला कसं कळतं की हा माणूस बदमाश येते. आज हा भाग इथेच पूर्ण झालाय. बयो आता सांगते तिच्या खऱ्या वडिलांना की तुमची ट्रीटमेंट इथेच होणार आहे, मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही. आता दुष्यंत सर आलेत आणि बयोला सांगतात की जर संध्याकाळपर्यंत त्यांना अजून थांबवलं असतं ते बिल तुला भरावं लागेल. बघूयात आता पुढे काय काय होतंय. आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक करा आणि प्लीज ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.